ठाकरेंच्या सेनेतून ओमराजे निंबाळकरही फुटल्यानं त्यांचे समर्थक हे चांगले संतापलेत। सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटलेली आहे। गद्दारी करू नका अशा कमेंट्सचा वर्षाव होतोय। बाकीचे बोके गेले साहेब खोके घेऊन, हिशोब ठेवा बर का सगळा। त्यांना 50-50 खोके तुम्हाला देण्याची सोडा मनाची तरी लाज वाटली का पाहिजे का नाही? या प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर या गद्दारांना पाजलं तर काही गुण आला तर आला। ठाकरेंची शिवसेना फुटली तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांना गद्दार संबोधणाऱ्या ओमराजेंवर सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोलिंग सुरू आहे। ओमराजे फुटले यावर शिक्कामोर्तब झाल्यावर त्यांच्या सोशल मीडियावर 6000 फॉलोअर्सने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे। जे ओमराजे सार्वजनिक सभांमधून इतरांना गद्दार म्हणायचे त्यांनाच आता गद्दारी करू नका असे मेसेज सोशल मीडियात मिळू लागले। पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते, त्याला लात मारून आम्ही इमानदारीने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे। खोकापिटीच्या जमिनीने त्याला आमिषाला भरून कुठं जाणारी माणसं नाही ती। सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे 350 वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात मारून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला। खोक्यांवर लात मारून खुद्दारीचा निर्णय आम्ही घेतला असं म्हणणाऱ्या ओमराजेंवरच संजय राऊतांनी 50 कोटींपेक्षा 15 कोटी ऍडव्हान्स घेतल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला? म्हणलं काय भाव आहे? भाव काय लागलाय? ते म्हणले भाव तोच आहे हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेच्या वेळी त्यांच्या एका बाजूला ओमराजे असायचे तर दुसऱ्या बाजूला कैलास पाटील। तेच कैलास पाटील ठाकरेंचा निरोप घेऊन ओमराजेंकडे गेले, मात्र त्यांनाही ओमराजे भेटले नाही। मी परवा सन्मान्य पक्षप्रमुखांच्या त्यांच्या सूचनेनुसारच त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेलो होतो उशिरा, परंतु काल माझी भेट होऊ शकली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेने व्हीप बजावल्यानंतर ओमराजे बैठकीला येतील अशी आशा ठाकरेंच्या शिवसेनेला होती, मात्र तीही फोल ठरली। ओमराजे बैठकीला आलेच नाही, ते फुटले यावर शिक्कामोर्तब झाला, त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सनाही हा धक्का पचवता येत नाहीये। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। आज शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर राहिले। बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना नोटीस पाठवली असून खासदारांना 7 दिवसात उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, त्यामुळे ऑपरेशन टायगरवर आता शिक्कामोर्तब झालंय। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेंनी ठाकरेंना दुसरा दणका दिल्याचं बोललं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर राहिले आहेत। विशेष म्हणजे जे 2 खासदार ठाकरेंकडे परततील अशी आशा होती, ते 2 खासदारही बैठकीला अनुपस्थित होते। जे खासदार अनुपस्थित राहिले यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे। यानंतर आता गैरहजर राहिलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलण्यात आली आहे। 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे। 6 खासदारांची दांडी, उत्तरासाठी 7 दिवसांची वेळ। बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। बैठकीला का नव्हते याचं उत्तर खासदारांकडून मागवण्यात आलंय। खासदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळही देण्यात आलाय। वेळेत उत्तर न दिल्यास खासदारांवर कारवाई होणार आहे। अब अभी हमारे एक ही काम है कि हमने उनको आज नोटिस जारी कर दी है। वो जो शोकॉज नोटिस जिसे कहते हैं वो जारी करे। उनको मीटिंग नोटिस शाम तक मिल जाएगी हर एक को। उस नोटिस के बाद में मिलते ही उनको 7 दिन के अंदर हमें उनको उत्तर देना है। अगर जवाब नहीं आए तो कानूनन कार्रवाई होगी। बैठकीत कायदेशीर मसुदा बनवण्यावर चर्चा झाली आहे। जे फितूर झाले ते सगळे गद्दार, जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार। तुम्ही या वेळेला पूर्णपणे मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारीवरती निवडून आलेला असताना तुम्ही जर अशा प्रकारे बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला।
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंचा अनिल देसाई यांना फोन आला. बैठकीतील चर्चेचे मुद्दे अनिल देसाईंनी ठाकरेंना सांगितले. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार. ठाकरे सेनेतील बंडखोरीवरून संजय राऊत संतापले. दुसरीकडे ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. बीडमध्ये 6 खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलंय. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर काय असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत. आम्ही म्हणतो ना तुडवू म्हणून. बीडमध्ये खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6ही खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. आज पुतळे जाळलेत. बीड जिल्ह्यात 6 पैकी एकही खासदार आल्यास गाडी सकट जाळू असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे. त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही. आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत. भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सकट आम्ही त्यांना पेटून देणार. तर यवतमाळमध्ये सुद्धा खासदार संजय देशमुखांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. खासदार संजय देशमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी आंदोलन केले. तर तिकडे वाशिममध्ये सुद्धा खासदार संजय देशमुखांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. पाटली चौकात देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. परभणीमध्ये खासदार संजय जाधवांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊतांनी बंडखोरांवर टीका करताना दुसऱ्या दिवशी सुद्धा शिव्या हसडल्या. राऊतांच्या शिव्यांवर शिंदेची शिवसेना भडकली आहे, तर भाजपही मैदानात उतरली असून राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय. विरोध केला काय ठेवायचंय आंदोलन होतात. ते शब्द काढायचा नाही. हे डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल. बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. हे का बरं का? हे गद्दार लोक आम्हाला सांगणार. त्यांचे जो काही दम आहे ना तो फक्त तोंडात आहे. तोंडात चॅनलच्या बूम समोर. अहो मनगटात ताकद असावी लागते. हिम्मत असेल ना तर या रिंगणात या ना. हिम्मत असेल तर या आम्हाला आडवे या. आडवे येऊन बघा. आडवे येऊन बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती. कसली भाषा करता? तुमच्यापेक्षा जास्त तिखट भाषा आम्हाला करता येईल. तर त्यांचं बोलणं कायम असतं. त्या आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा. आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो. त्यांनी सांगितलं त्या एरियाने. एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय. त्यांना शिव्या देता येतात पण आमच्या तर शिव्या त्यांना समजणार पण इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या. एक दिवशी त्यांना मी देईल तेव्हा लक्षात येईल. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांना घेऊन पक्ष स्थापन केला होता. हिंदुत्ववादाला घेऊन पक्ष स्थापन केला होता ना. तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय. संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊतांकडे आता गांधीत्व उरलेलं आहे. त्या गांधीत्वाची चिंतन शिंदे राऊतांना करावं कारण त्यांना तीच भाषा शोभते. संजय राऊतांना ज्या शब्दात शिवीगाळ करावी लागते तेच गांधीत्व आता संजय राऊतांकडे उरलेलं आहे. बघा महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे. संजय राऊतचं मानसिक संतुलन इतकं हरवलंय
की आम्ही त्यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिझर्व्ह करून ठेवलाय. कधीही या आणि मोफत उपचार करून घेऊन जा. कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपीठा? अरे 2019ची तुमची अवस्था बघून ना मला रानबझार नावाची वेब सिरीज आठवली. गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन. हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल. लोकच निघून जातात, खासदार निघून जातात, आमदार निघून जातात, आता नगरसेवक निघून जातील. त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये काही फार तथ्य नाही. त्यांना बोलू द्या, काय बोलायचं ते, काय काय कसं बोलतायत, काय काय शिवीगाळा करतायत, किती घाणेरडं बोलतायत ते तुम्ही दाखवू शकत नाही. मला वाटतं आता ते थोडेसे वैतागलेले आहेत. ते थोड्यात त्यांचं, आता मी काही जास्त बोलत आहे त्यांच्याबद्दल, पण चांगलं चाललंय त्यांचं. त्यांच्यामुळे सगळं हे होतंय असं मला वाटतंय. बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त असल्याचं बोललं जात आहे. शिंदे ठाण्यामध्ये असून कायदेशीर बाजू तपासून प्रवेशाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी काही आमदारांना फोन करून राजकीय परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशासाठी उद्याचा वर्धापन दिनाचा मुहूर्त ठरल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनीच शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री शिंदे सध्या ठाण्यात असल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे. तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा केली जाणार आहे. 6 खासदारांचा पक्षप्रवेश उद्याच्या वर्धापन दिनी होण्याची शक्यता आहे. 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवगर्जना मेळाव्यात ठाकरे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदारांची विचारपूस करत ठाकरे यांनी राजकीय परिस्थितीची माहिती घेतल्याचं समजतंय. 4 दिवसांनंतर म्हणजेच 22 तारखेला उद्धव ठाकरे आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे शिवालयामध्ये आमदारांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आज खासदार आलेत, उद्या आमदार येतील अशी टीका शहाजी बापूंनी केली आहे. निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि ऑपरेशन टायगर हे फक्त खासदारांचा आता झालेला आहे. पुढे कदाचित आमदारांचे लवकरच सुरू. कुठल्या भागातले आमदार अजून मार्गावर आहेत असं मी निश्चितपणानं तुम्हाला सांगणार नाही, परंतु सर्व उबाटाचे आमदार हे सध्या अस्वस्थ आहेत, कारण त्यांच्या मतदारसंघातली विकासाच्या कामं सध्या होत नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटलेल्या 6 खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकरांसह भाऊसाहेब वागचौरेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटलेल्या 6 खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या खासदारांमध्ये यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीच्या भाऊसाहेब वागचौरे यांचा समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातल्या बाणेरमधल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संजय जाधव यांच्या घरासमोर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. तिकडे खासदार संजय दिना पाटलांच्या घराजवळही पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. संजय दिना पाटलांचे जवळचे कार्यकर्ते घराजवळ जमण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुखांच्या दिग्रसमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सलग दुसऱ्या दिवशी खासदार देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्यानं शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत गेल्यानं मतदारसंघात आम्ही वागचौरे यांना फिरू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह शिवसैनिकांनी दिलाय. आणि असं असल्यानं त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नवी मुंबई पालिकेच्या पूरक आहारामध्ये गोमांसाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून हे धक्कादायक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. 9 ते 11 महिन्याच्या बाळाला काय खायला द्यायचं याबाबत पत्रकामध्ये उल्लेख आहे आणि पत्रकात बारीक चिरलेलं गोमांस, मटण, चिकन असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या या पत्रकावर शिंदेच्या युवा सेनेनं आक्षेप घेतलेला आहे. आजी बीजेपीचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ जे आहे जे नवी मुंबईमध्ये प्रकार घडलेला आहे, जे काय गोमांस शब्दाचा आहारामध्ये उल्लेख केला त्याची देखील आपण दखल घ्यावी, चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई कशी होईल या संबंधित जे आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण तसे निर्देश द्यावे. खेळाच संध्याकाळी 4-4:30ला ISC म्हटल्यानंतर लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये नजर चुकीने ते गोमांस हा शब्द होता आणि अनवधानाने ते तिकडच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या लक्षामध्ये नाही आलं, लावलं गेलं आणि 2 तासामध्ये ते कंप्लेंट झाल्यानंतर ते विड्रॉही करण्यात आलं. आता अशा प्रकारचं कुठलंही पोस्टर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये लावलेलं नाही. बातमी रत्नागिरीतून. रत्नागिरीमधल्या लोटे परशुराम MIDC मध्ये पाणी संकट आहे. चिपळूण आणि खेडमधील औद्योगिक क्षेत्रावर पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा प्रचंड घटल्यानं औद्योगिक क्षेत्रांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय आणि या पाणी टंचाईमुळे खेडमधील प्रसिद्ध खर्डा केमिकल इंडस्ट्रीनं आपली सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ही तत्काळ बंद केलेली आहेत. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास पुढील 48 तासामध्ये इतर प्रमुख उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची उद्योजकांकडून भीती व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 20,000 कर्मचारी काम करतायत, तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. तर साहेबांनी तसे MIDCला आदेश दिलेले आहेत आणि MIDC परिसरात असलेली ज्या 21 पाणी गावं आहेत आणि त्यांच्यावरच्या 45 पाणी योजना आहेत त्या गावातील लोकांना आणि औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा पुरवठा टँकरच्या माध्यमातून MIDC करणार आहे. अशा प्रकारचा निर्णय आजच्या या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये